सुरुवातीलाच बातमी वाघासोबत सेल्फी काढणं महागात पडलेलं आहे। सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळतेय। वाघ वन विभागाकडून जेरबंद करण्यात आलाय, तर भंडाऱ्यातील प्रकारानंतर वन विभाग अलर्ट मोडवर गेलाय। हरदोली येथील नितीन कामथे हे आपल्या घरी शेळ्या बांधत असताना त्यांना घराशेजारी वाघ दिसला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली। काही लोकांनी जीव धोक्यात घालून वाघासोबत सेल्फी देखील काढला, मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी काढणं आता गंभीर प्रकार आहे याची माहिती वन विभागाला मिळताच वन अधिकारी घटनास्थळी पोहोचत वाघाला त्यांनी जेरबंद केलेला आहे। सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। त्या वाघाजवळ जाऊन वाघाला त्रास देणे, दगड मारणे, त्याची शेपटी ओढणे, सेल्फी घेणे अशा प्रकार जे आहेत ते निदर्शनास येत आहेत। तर नक्कीच आम्ही सगळे जे व्हिडिओज मीडियावरचे आहेत ते आम्ही त्याचं बारकाईने निरीक्षण करू आणि अशा प्रकारची कृती जी आहे ती वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9 नुसार जे आहे अपराधास पात्र आहे आणि या लोकांवर आम्ही कारवाई करणार आहोत। आज सकाळी लोक फिरायला गेले असल्यामुळे तिकडे काही लोकांना वाघ नाल्याच्या ठिकाणी आढळून आला, तर मग लोक आपला भरपूर लोक पाहासाठी गेले आणि खूप गर्दी केली होती। ती नाही का ग्रामीण भाग असल्यामुळे थोडीशी भीती तर कमीच असते, परंतु हा बरोबर नाही, जवळून फोटो काढणं वगैरे असा नाही का प्रकार, त्याच्यामुळे पण तो चुकीचा आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज बागडे। सूरज, वाघासोबत सेल्फी काढणं आता महागात पडणार आहे, कारवाई होणार आहे ज्यांनी सेल्फी काढली त्यांच्यावर, या संदर्भात अधिकची तपशील। नक्कीच प्रज्ञा, लाखांदूर तालुक्यातील हरदोली तई येथील एका शिवारामध्ये वाघ आढळला असता तेथील गावकऱ्यांनी जमाव तिथं केला आणि तो सेल्फी काढण्याचा प्रकार तो मीडिया माध्यमामध्ये किंवा सोशल माध्यमामध्ये उघडीस आल्यानंतर वन विभाग हे सत्तेमध्ये आलेली आहे आणि वन विभागाच्या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर संबंधित जे चेहरे आढळतील त्याच्यावर कारवाई करण्याचा आदेश हा वन विभागाने दिलेला आहे। जी जी जी, धन्यवाद सूरज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।